सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलं। सगळ्यात मोठा फटका बसला तो मराठवाड्याला, पण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र हे सगळे भाग पावसाच्या तडाख्यातून वाचू शकले नाहीत। लाखो शेतकऱ्यांचं खरीप पूर्ण नष्ट झालं, संसार देशोधडीला लागले। सरकारनं मग पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटी रुपयांचं एक पॅकेज घोषित केलं। पॅकेजची घोषणा झाल्यापासूनच त्यातल्या निकषांवरून विरोधकांनी टीका केली। दिवाळीपूर्वी पॅकेज पोहोचेल अशी घोषणा सरकारनं केली। 3 महिने उलटलेत, दिवाळी कधीच होऊन गेलीये आणि हिवाळी अधिवेशनातला कळीचा मुद्दा ठरलाय शेतकऱ्यांचं तेच पॅकेज। 32,000 कोटींपैकी शेतकऱ्यांपर्यंत फक्त 14,000 कोटीच अजूनपर्यंत पोहोचलेत। हा आकडा सरकारनं दिलाय। दिवाळीपूर्वी पोहोचणारं पॅकेज अजून निम्मही वितरित झालेलं नाहीये। 5 लाख शेतकऱ्यांच्या हक्काच्या मदतीचे 355 कोटी अजून सरकारी खात्यांमध्येच अडकलेत। का? कारण या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाहीये। केंद्र सरकारकडून मिळणारी मदत किती येईल, कधी येईल अंदाजच नाहीये। का? कारण केंद्राचं कृषी खातं संसदेमध्ये सांगतंय की महाराष्ट्रानं मदतीचा प्रस्तावच पाठवला नाही आणि गदारोळ झाला की म्हणतं प्रस्ताव आला होता, आमची चूक झाली। आता हा सगळा गोंधळ कमी होता म्हणून की काय, आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये शेतकऱ्यांना महाराष्ट्रभरातून, देशभरातून मदत म्हणून जी रक्कम जमा झाली होती तीही रक्कम सरकारनं शेतकऱ्यांना दिली नाही असा आरोप केला जातोय। पूर आल्यानंतर लगेचच ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तब्बल 1 अब्ज रुपये जमा झाले होते, 106 कोटी। पण त्याच ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांना 106 कोटींपैकी किती रुपये दिले गेले? 75,000 रुपये। माहितीच्या अधिकारात सरकारनंच दिलेली माहिती आहे। आज सकाळी ही माहिती उघड झाली, गदारोळ सुरू झाला आणि मग ही माहितीच चुकीची आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ज्या पॅकेजला, ज्या मदतीला सगळ्यात मोठी मदत असं संबोधून सरकारचे मंत्री आपली पाठ थोपटून घेत आहेत, त्याच मदतीच्या बाबतीतला हा इतका गोंधळ सरकार का निस्तरू शकत नाही, हा आजचा कळीचा सवाल आहे। याच संदर्भात बोलायचंय, पण त्या अगोदर बघूयात आज दिवसभरामध्ये या मुद्द्यावर विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये नेमकं काय काय झालं याबाबतचा रिपोर्ट। नागपूरमध्ये सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन चांगलंच वादळी ठरते। सप्टेंबर महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, ज्यामध्ये लाखो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। त्याची भरपाई म्हणून सरकारनं 31,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं, पण या भरपाईचं वितरण नीट होत नाहीये। अनेक शेतकरी अजूनही भरपाईपासून वंचित आहेत असा आरोप विरोधक करतायत। पिकं तर सोडून गेलीच, पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात, शेत जमीनच वाहून गेलेली आहे। आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असा एक गोंडस शब्द देऊन एक रक्कम घोषित केली। त्या पॅकेजचं पुढे काय झालं, का त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाहीये। आता ठाकरेंनी सरकारवर आरोप केल्यावर एकनाथ शिंदेंनीही उत्तर दिलं। डायरेक्ट खात्यात पैसे गेलेले आहेत। आता सांगा मला की शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही ही ओरड आणि हा खोटारडेपणा त्यांचा आता लपून राहिलेला नाही। दुसरीकडे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही गंभीर आरोप केला। मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ऑक्टोबर महिन्यात फक्त 75,000 रुपये वितरित केले असं माहितीच्या अधिकारातून उत्तर दानवेंना मिळालं। हे उत्तर दानवेंनी एक्सवर पोस्ट केले। देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख ठरलेत। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले, पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले 75,000 रुपये। हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे। सरकारला बहुधा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का? मुख्यमंत्र्यांनी दानवेंना एक्सवरच तपशीलवार उत्तर दिलं। श्री अंबादास दानवेजी, एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात। याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे। अशी चुकीची माहिती का देण्यात आली याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे। त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात वितरित झालेली मदत 61,51,698 रुपये इतकी आहे।
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो, त्यामुळं दररोज या खर्चाची रक्कमही वाढत असते. त्यामुळं फक्त एका महिन्याची माहिती सांगून कोणताही निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. शिवाय शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनच मदत दिली जाते असं नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह वेगवेगळ्या खात्यांकडून सुद्धा मदत दिली जाते. आतापर्यंत विशेष पॅकेजमधून 14,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच असल्यानं त्यातही सातत्यानं वाढ होते. एकूणच शेतकऱ्यांना मिळणारी मदत हा मुद्दा हिवाळी अधिवेशनामध्ये पुढेही तापत राहणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.